नमस्कार. दिवाळी स्पेशल अनारसे रेसिपी करायची आहे. तर आपल्याला हे अनारसेचे पीठ 2च दिवसामध्ये तयार होईल अशा पद्धतीने करायचं आहे. तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात अगोदर आपल्याला रेशनचे तांदूळ 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आणि रात्रभरासाठी भिजत ठेवायचे आहे. झाकण ठेवून द्यायचं. दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला हे तांदूळ धुवून घ्यायचे आहे. एका पाण्याने धुवून घ्यायचं, त्यामध्ये पाणी टाकायचं आणि अजून आपल्याला यामध्ये झाकण ठेवायचं आहे आणि लगेच संध्याकाळी एका पाण्याने धुवून घ्यायचे, चाळणीवरती टाकायचे. 15 ते 20 मिनिटं पाणी निथळू द्यायचं. नंतर कॉटनच्या कापडावरती आपल्याला हे तांदूळ टाकून घ्यायचे आणि छान असे मोकळे पसरवून घ्यायचे आणि सुकून घ्यायचे आहे. आता 1 ते 1.5 तासामध्ये हे तांदूळ छान सुकले जातात. आता तांदूळ सुकलेले आहे आणि लगेचच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे तांदूळ टाकायचे आणि आपल्याला छान याचं पीठ करून घ्यायचं आहे. आता मैदा गाळायची चाळणी असते ना, त्याच्याने आपल्याला हे पीठ चाळून घ्यायचं आहे. आता हे पीठ छान गाळून घेतलं की वरती जी चुरी असते ते सुद्धा आपल्याला अजून मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घ्यायचे आहे आणि अशा प्रकारे सगळं पीठ तयार करून घ्यायचं आहे. आणि तुम्ही हाताला बघू शकता छान अशी मूठ ओढली जाते, म्हणजे आपलं पीठ एकदम व्यवस्थित झालेलं आहे. आता हे पीठ वाटीने मोजून घ्यायचं आहे. आता हे पीठ मोजताना मी दाबून मोजून घेतलेलं नाही, तर त्यासाठी हलकं फुलकं भरून घ्यायचं आणि 3 वाटी पीठ मोजून घ्यायचं आणि 3 वाटी पीठासाठी 1.5 वाटी गूळ वापरायचा आहे. आता गूळ आणि पीठ हे छान असं मिक्स करायचं, हातावरती चोळून घ्यायचे. आता यामध्ये गुळाचे खडे खूप मोठे आहे, त्यासाठी हे पीठ आपल्याला अजून थोडं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आणि आपल्याला छान असं बारीक करून घ्यायचं आहे. आणि गूळ आणि पीठ छान एकसंध झालेलं आहे. आता सगळं पीठ तयार करून घ्यायचं. नंतर हातावरती हे पीठ चोळून घ्यायचं, म्हणजे हाताच्या उष्णतेने सुद्धा हे गुळाचं पाणी होतं आणि छान असे गोळे ओढले जातात, म्हणजे लाडू तयार होतात. आता हे पीठ आपल्याला छान असं रात्रभरासाठी झाकण ठेवून द्यायचं आहे. आता तुम्ही लगेच करायला गेले ना अनारसे तरीसुद्धा खूप छान जमतात, पण हे पीठ जर तुम्ही रात्रभर मुरत ठेवले ना तर छान जाळीदार अनारसे होतात. त्यासाठी दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकता छान जाळीदार असं पीठ तयार झालेलं आहे. आता लगेचच हे पीठ आपल्याला जितके अनारसे लागतील ना तितकं पीठ आपल्याला तयार करायचं आहे. त्यासाठी थोडं दूध टाकायचं किंवा हाताचे बोटं दुधामध्ये असे ओले करायचे आणि त्याच्याने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला पीठ छान असं तयार करून घ्यायचं आहे. आता जितके लागतील ना तितकेच अनारसे करायचे आणि बाकीचं पीठ आपण फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकतो. आता 2 ते 3 दिवस हे वरही राहिलं ना पीठ तरीसुद्धा खराब अजिबात होत नाही आणि तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकतात. आता छान असे गोळे तयार झालेले आहे. आता हातावरती असं फिरवून घ्यायचं. नंतर पोळपाटावरती खसखस टाकायची आणि त्यावरती आपल्याला हा गोळा टाकायचा आणि छान 2 बोटाने असं अनारसा थापून घ्यायचं आहे. आणि आता बघा छान असा खसखसचा भाग वरती करायचा आणि एका साईडला छान तेलसुद्धा तापलेलं आहे, त्यामध्ये अनारसा सोडायचा आणि झाऱ्याने अशा प्रकारे वरतून तेल टाकायचं, म्हणजे छान असा अनारसा तयार होतो. आणि चाळणीवरती हे अनारसे काढायचे, कारण यातील तेल सगळं निघतं. त्यासाठी दुसरंही अनारसा तुम्हाला दाखवते मी. छान असा फुगलेला आहे आणि छान असं जाळीदार अनारसे तयार झालेले आहे. आता चाळणीवरती ठेवायचं आणि हे अनारसेचं तेल पूर्ण खाली निघेल अशा प्रकारे आपल्याला चाळणीवरती ठेवायचं. आणि तुम्ही बघू शकता सगळं तेल असं भांड्यामध्ये पडलेलं आहे आणि अनारसे सुद्धा खूप छान तयार झालेले आहे. आता एक अनारसा तोडून सुद्धा दाखवते. तुम्ही बघू शकता छान जाळीदार अनारसे तयार झालेले आहे. अगदी 2च दिवसामध्ये ही रेसिपी तयार होते. एकदा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.